लावताना पहिला अर्धशतकवीर आज कामरान पटेलने ती कमाल केली. पहिला बॉल 6वा मॅच बॅकफुटवर जाताना हुक करण्याचा प्रयत्न केला, पण पिचिंग डाऊन टू लेग साइड एक्स्ट्रा धामाने मात्र शुभारंभ झाला. श्री गणेश होतोय. NMTC टेनिस बॉल क्रिकेट लीग येणाऱ्या 26 नोव्हेंबर पासून ते 30 नोव्हेंबर पर्यंत ही स्पर्धा रंगेल आणि स्पर्धा खेळण्यासाठी बरेचसे खेळाडू याच्यातून आपल्याला दिसतील. त्यासाठी चांगला प्लॅटफॉर्म मुनावरजी पटेल यांनी आणि हनीफ पटेलचे सुरेख असं योगदान आहे. दॅट इज आणखी एक चांगला चेंडू, फुलंचा चेंडू हवेमध्ये चेंडूला मध्ये तरंगळ करताना पाहिला, स्विंग झाला, उत्तर नव्हतं बॅटरकडे. 2च्या 2 चेंडू पहिला वाईडने सुरुवात केली, नंतर डॉट. 2-1 चेंडूचा खेळ झाले समाप्त. 1-0 गडी बाद. सुपर बॉलिंग आहे, सुपर बॉलिंग. वाट अ कडक यार्क. उंची साजेसी, ज्या गोलंदाजाला बॉलरला उंची पाहिजे ती उंची बरोबर आहे बॉलरला. आपलं नाव आहे साजिद शेख. साजिद शेख, थँक्यू सो मच ओमी केनी. जुलत एक बॅटरनं धुमाकवतो, एक आपला ओमी नाईक. नुकतंच त्याची पावलं आपल्या व्यासपीठावर लागली. थँक्यू सो मच ओमी लीलाधर नाईक. त्यांच्या क्रिकेटचा बेताज बॉलर नाजिम गुल्ली यांचं आगमन झालं आणि जास्त जरी बोलण्यात पण फिरकीचा जादूगार आणि ओमी नाईकचं त्याने खूप मात्र आभार मानले. इथे आणण्याचा ओमी नाईकनं मला योग जुळून आला. त्याच्या बरोबर खेळताना बऱ्याचशा वेळेला ओमकार केनीला आपण नाजिम गुल्लीचं पाहिलं, परंतु यावेळेला ओमी नाईक त्यांना घेऊन आलं. चांगल्या चेंडू टप्पा पडल्यानंतर जोरदार अपील केल्यानंतर मात्र स्पष्ट आहेत CC साटम. क्रिकेट विश्वातलं मोठं नाव, स्पष्ट नकार दिला. काय गोलंदाजी चालली आले. 6वी मॅच आपल्या भेटेला आपण नजारा पाहतो. आझाद क्रिकेट खेळणे प्रीमियर लीग 2025 पर्व 2. बॅकवर्ड पाऊंड डीप कबर, शॉट एक्स्ट्रा कबर, सेलिम बिडान या परफेक्टली अँगल मध्ये चाललेली गोलंदाजी अक्षरशः मध्ये खामोश ठेवलेला आहे. पहिला तर विचार वाईडने सुरुवात जरी केली, परंतु डॉट तदनंतर विकेट डॉट डॉट. फक्त एक धाव, एक गडी बाद एक अशी धावसंख्या. धावफळका लागलेल्या आहे. बॅटिंग करण्याचा निर्णय थोडासा मागात पडतोय काय असं वाटायला लागलं पहिल्या ओव्हरमध्ये. बॅटिंग करताना आपण पाहतो नदीम पटेल. हवेमध्ये चेंडू ड्रॉप झाली, कॅच. प्रयत्न जरूर केला होता, परंतु कुठेतरी जी तीक्ष्ण नजर होती ती नजर हटली. नतीजा ड्रॉप द कॅच. सुरेख सकाळपासून स्पर्धेला सुरुवात. आजचा दुसरा दिवस, तब्बल आणखी 2 दिवस ही स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहे. 4 दिवस हा प्रीमियर लीगचा थर्रार आपण अनुभवणार आहोत. काल ज्याने अर्धशतक नावे केलं तो केस मुकरी ऑन द स्ट्राइक. सन्मान दिला. गेटिंग सिंगल, हलकासा मध्ये ढकलून गेला सेलिम डाप आणि शॉर्ट एक्स्ट्राच्या ठिकाणी सिंगल घेताना खातो खोलतोय केस. झाली इथे पहिल्या ओव्हरची समाप्ती. 2-3 ते पॅव्हेलियन आहे. त्या पॅव्हेलियनच्या मध्ये प्रेक्षक पडद्याच्या आतमध्ये पाय ठेवून उभे आहेत, बसलेले आहेत. त्या प्रेक्षकांना विनंती करतो आपले पाय तर पडद्याच्या आतमध्ये घ्या, ही विनंती केली जाते आमच्या कोर कमिटीकडून. इलियास पटेल आणि पाहिलं तर दिलीप गायकवाड दोन्ही तेज तरार गोलंदाज. आझाद खैरनं पाहिलं तर दोन्ही तेज तरार गोलंदाज आणि त्यांच्याच आठवणीला उजाळा त्यासाठी पॅव्हेलियन पुढच्या वर्षी अजूनही देखावे वाढतील. प्रत्येक आझाद खेळण्याच्या लिजंड क्रिकेटला मान सन्मान देताना हे पॅव्हेलियन उभे केले जातील. हबीब खान मोर्चावर लावलं गेलं. पहिला चेंडू ऑफसाइड ऑफ स्टंप अलाउन द कार्पेट असं स्ट्रोक खेळला होता. केसकडे बरेचसं टायमिंग आहे, त्याच्याकडे मोठमोठे फटके, विविधता आहे. टायमिंग आणि विविधतेवर जर भर दिला
त्याचा तो स्टान्स, त्याचा तो परफेक्टली फुटवर्कचा वापर केला तर अजय त्याचा खेळ पहा. हेलिकॉप्टर प्रॉपरली जे यॉर्क मध्ये तर उत्तर देणं सरळ खेचला. 2 धावा मात्र अर्जित केल्या. 5-1 सद्यस्थिती आहे. लाजवाब खेळ आपल्या भेटीला. आझाद खेळणे प्रेझेंटेड पर्व 2 खेळणे प्रीमियर लीग 2025 हा कशमकश. कालपासून या स्पर्धेला सुरुवात झाली. तब्बल 2 अर्धशतक आपण पाहिले काल आणि आज. व्हॉट अ लवली मुमेंट. काय लवचिकता यार. फक्त जरी सिंगल मध्ये पाहण्यासारखा स्ट्रोक एकच ना. मीडियन ऑफस्टमवर गेल्यानंतर ऑफस्टमच्या थोडासा बाहेर स्वतःला बाकावलं, बेंड केलं. ही लवचिकता, फिजिकल फिटनेस क्लास. म्हणून तर आदर्श मानतात विराट कोहलीला. त्याचा तो फिजिकल फिटनेस हे खूप मात्र हवी करतो. बराचसा प्रभाव सोडतो यंगस्टरांकडे. बॅकफुटवर जाताना अलाउन द कार्पेट. डीप स्कोरच्या ठिकाणी थोडंसं फंबलिंग झाली. फंबलिंगचा फायदा उठवताना दोन्ही फलंदाज धावलेत. धावताना चूक झाली आहे मुनाफकडून. जर चेंडू एष्ट्याना लागला असतात कदाचित मे बी द पॉसिबिलिटी कॅच बॅक. आलेली सुवर्ण संधी मात्र सुन करताना दमला. ओ माय गॉड. लवली थ्रो डीप स्क्वेअर लेगवरून थेट गेली होती. मुन्नाफकडून थोडीशी हलकीशी चुकी झाली. खामियाचा भोगायला लागेल. फायदा उठवण्यात माहीर आहे केस मुकुरी. अक्रॉस द बॅट बार बार बचावला गेला. जस्ट साइड ऑफ द अपसाइड अपस्टम. सुपर बॉलिंग यार. काय वेग धारण केले होतं. टप्पा बनत घेतले तर वेग. गतिमान चेंडू प्रचंड वेग पाहायला मिळाला. स्कोर फक्त 9 वर आहे. दुसरं वर किती पतर 10 चेंडूचा खेळ खेळा. येस याच्या नंतर खेळणे लाईन्स आणि खेळणे चॅलेंजेसला आपण खेळताना पाहणार. ती असेल आजच्या दिवसातील शेवटची लढत. क्रॉस. हो माय गॉड. लॉब करताना थोडासा मात्र षटकाराच्या अलीकडे न येता पलीकडे 2 धावा देऊन जातो केसला. दोन्ही बढती होताना 11-1 सद्यस्थिती. दुसरं प्रगतीपथावर केसच्या नावे मात्र 2 धावा. तो पोचला 8 वर. निधीम खेळतोय 1 वरती. हबीब खान बॉलिंग मार्कवर. काही स्टार्स बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅकफुट वर करा. डाऊन द ग्राउंड लॉंग भरून आला. आणखीन एक 2 धावेचे फटका. ओव्हरची झाली दुसऱ्या समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ इथून झाले समाप्त. आफ्टर द 2 ओव्हर्स कंप्लीटेड. स्कोर लागलेला धाव फलक 13-1. येस डीजे. live.in. म्हणजे काय? अरे यार नहीं देने वाले यार. अभी ये लोग भी कुछ बोले नहीं. एक इनिंग के बाद कैफ है ना. कैफ है कौन ये ना हनीफ है ना. चालेल अजून बघ तू. जोरदार अपील. येस हनीफ भाई. इस दुरुस्ती के लिए हम क्षमा चाहते हैं. मेन ऑफ द मॅच जी आठवणीतील खऱ्या अर्थाने मॅच होती त्या आठवणीतल्या राहिलेल्या मॅचचाच प्लेयर ऑफ द मॅच हे द्यायचा मी विसरून गेले. त्यासाठी क्षमा चाहते. आणि बाय राजा काय. अच्छा अच्छा अच्छा. शॉट ऑफ पुल करण्याचा जरूर प्रयत्न. मिस्टर मिंग स्ट्रोक इनसाइड द सर्कल. सिलीचा क्षेत्रक्षणी फील करेल. सिंगल अर्जित केली. 14-1. 2.2 5 ओव्हरची लढत. सेकंड लास्ट मॅच. शेवटची लढत आपण पाहणार आहोत. खेळणे लायन्सच्या विरोधात खेळणे चॅलेंजर्स. जसे एक इनिंग ब्रेक होईल आम्ही दोन्ही कॅप्टनला टॉस साठी आम्ही आमंत्रित करणार आहोत. 14-1 बॉलिंग मार्कवर मुजम्मिल. कडक स्ट्रोक फक्त सिंगल. केसचे फटके आहेत ना स्पेअरला मारण्याचा प्रयत्न जरूर करतो पण कुठेतरी ते फटके घोषांक क्षेत्रात जिथे 6 पाहिजे तिथे 1 मिळते.
थोडासा हिरमसला गेलेला आहे, थोडासा डिसअपॉइंटेड, निराश. बातचीत केली जाते. 15/1, 2.3 चेंडूची झाली समाप्ती. आणखीन 2.3 ओव्हर म्हणजे अर्धी जे षटक आहेत ते संपल्यात. हा केलं, हा केलं केलं, परत करूया नंतर. नको 5 ओव्हर म्हणून दे, एक इनिंग ब्रेक नंतर. हा बोलून ठेवले, 2 बॉल बोललो. पंधरा चेंडूची समाप्ती, 15 मध्ये 15. वेग वाढवायला लागले खेसला. जी धुमाधार बॅटिंग त्यांनी काल केली होती, त्याचे ते लवचिकपणा, त्याचे ते मारलेले 5 षटकार क्लास. ते 5 षटकाचे जर अर्धशतक लांबी करताना पहिला मान मिळवला खेंडेगाव प्रीमियर लीग पर्व 2 मध्ये. आज कामराम पटेलने गेलेले मॅच 54 धाबा नाबाद, 63 अमान, फक्त 9 धाबा इतर प्लेयरने केली. 1 हँडेड बॅटिंग. वेल डन कामरान पटेल. स्ट्रोक मारला, टप्पा जाईल का, परंतु थेट गेल्या आयडी डिप्स केले चेंडूने. बेगमान क्षेत्ररक्षण, सुपर फिल्डिंग यार. याच क्षेत्ररक्षणने थेट क्षेत्ररक्षण करताना मुन्नाफकडे त्र दिली होती, तेव्हा बार बार सुदैव मात्र पाठीशी होतं, तेव्हा वाचला केस. पण यावेळी त्याच फिल्डरने सुपर फिल्डिंग यार. बॅटर इम्प्रेस करतात बॅटिंगच्या जोरावर, गोलंदाज ठप पडतात. असे क्षेत्ररक्षक ते मात्र मन घर करतात. जोरदार फिंगर गन अप, पग बादा विकेट, लेग बिफोर द विकेट, LBW आउट, बॅटर गॉन. येस कोर कमिटीच्या वतीने तुम्हाला विनंती करतो की जास्त वेळ मात्र तुम्ही घेऊ नका, ज्यादा समय मत बिताए मैदान के अंदर. जितना हो सके जल्दी से जल्द. यस, ड्रिंक्स मात्र येणार नाहीये, याची दक्षता घ्या. ज्या कोणाला पाण्याची आवश्यकता आहे तो मागणी करू शकतो, पाणी आमच्यापर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचेल. तोपर्यंत पहिल्या स्कोरकडे आपण वळणार आहोत. 16/2 शेवटचा बॉल. बॉलिंग मार्क पर मुजाम्मिल शहा. जोरदार प्रयास, बॅट अगोदर फिरली, टायमिंग मिस करताना सबमेन डिलिव्हरी सरळ विकेटच्या पाठीमागे. मुन्नाफ डमकडे 3 ओव्हरचा खेळ तिथून समाप्त झाला. 16/2. पाहूया 12 चेंडूचा खेळ बाकी. 12 मध्ये जेवढ्या जास्त होतील तेवढ्या धावा मात्र मिळवायला लागतील. केस सारखा बॅटर आहे, पण त्याचे फटके आहेत ना, फटके घोषांकित क्षेत्रात येतात. प्रथम पारितोषिक 50,000, द्वितीय तिसऱ्या क्रमांकाचे रोख 25,000, असे पहिला दुसरा आणि 3 एक आकर्षित करणार क्रिस्टल ट्रॉफी. बरोबर रविवार च्या दिवशी आम्ही मेगा फायनल प्लेयर ऑफ द सिरीज एक बायसिकल, गेअरवाली बायसिकल, गेअर टाकायला लागतील. आता बायसिकल तर मिळेल गेल्यावर, पण यावेळेला केसला गेट टाकावे लागतील. बदली केल्या फक्त 2 गेट पर्यंत मर्यादित न जाता 3-4 पर्यंत गेअरवर गाडी पळवायला लागेल, कारण धावा लागल्या त्यावेळी फक्त 16. 3 वर संपलेत, फक्त 12 चेंडू शिल्लक. ओ माय गॉड, रागावर जो नियंत्रण ठेवत नाही त्यावेळी त्याचे चुकीचे फटके मात्र स्वतःचा विकेट देऊन जातात. आतापर्यंतचा इतिहास आहे. हिस्ट्री हेच सांगते का रागावर नियंत्रण, परफेक्टली टायमिंग, वेट अँड वॉच. अलाउन द कार्पेट, स्क्वेअर लेगला चेंडू बॉल देत जरा वाट फिल्डिंग यार, इम्प्रेस केले त्या फिल्डरने. सटीक थ्रो आली होती परंतु थोडीशी उशिराने. नो बॉल प्लस 2 धावा. कमरेच्या वरती असं सांगितलंय रुपेश जी सामंतने. थँक्यू सो मच रुपेश. 3 अंपायरने इम्प्रेस केलं. सचिन मुंडे आणि संपूर्ण टीमनं काय लाईव्ह टेलिकास्ट दाखवलंय. सुपर्ब. 19 धावा, 19.
फ्री हिटचा बॉल, फ्री हिटला हिट करताना स्क्वेअर लेगच्या वरून टोले जंग शेटकर खेचच्या बॅटमधून 6 रन. विकेटच्या विकेट करताना मात्र थोडीशी बॅट कमरेला लागलेली आहे. बॅट एवढ्या जोरात फिरली केसी का बॅटचा तडाखा विकेट पंचायत कमरेवर बसला आणि त्यासाठी सॉरी बोलण्यासाठी केस गेला. केस मुकरी जे करायचं ते केसला करावं जास्तीत जास्त स्ट्राईक त्याच्याकडे मध्ये ठेवलं. 6 धावसंख्या 25 वर मजल घेते. 3.2 चेंडू आता पट टाकले. बॉलिंग मार्फत सहेल पठाण डॉटने सुरुवात. सोहेल पठाण डॉट नंतर नो बॉल +2 आणि षटकार. 4 बॉल अजून शिल्लक म्हणजे 10 चेंडूचा खेळ रोनक अजून शिल्लक आहे. डिजिटली स्कोरर म्हणून मॅन फ्रॉम कराबे गाव रोनक तांडेल. सचिन गिरी मनोजी पाटील अलॉंग द कार्पेट लॉंग ऑफ च्या ठिकाणी सिंगल घेण्यास मनाई केली. कारण जेवढं स्ट्राईक राहील आपल्याकडे असणं खूप गरजेचं आहे. कारण जी बेल आहे ती गेलेली आहे ते वेळेकडे न पाहता येणारी बेल आपली असेल असा काही मनाचा निश्चय केला. मेकअप इज माइंड. स्ट्रोक चांगलाय बाकलाय आणि फेकले पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या वरून परंतु मिळेल फक्त सिंगल. नाराज आहे. असे 4 स्ट्रोक गेले. जे स्क्वेअर लेगला मध्ये एक जो डोळा आहे तो स्क्वेअर लेगला आहे जरूर परंतु जाते फाईन स्क्वेअर लेगच्या बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. चेंडूची मागणी करताना केस मुकरी काल अर्धशतक ठोकताना पहिला मान मिळवला परंतु यावेळेला थोडी धावसंख्या आहे. बॅटिंग करताना निर्णय घेतला. खेळणे स्टार्सने त्यांचा स्टार्स खेळाडू जोपर्यंत असेल तेवढा स्टार्स खेळाडू जितके फटके मारेल मोठमोठे तेवढा 26 धावा 26. 8 चेंडूचा खेळ फक्त बाकी. 8 मध्ये 3-4 जरी सेट करायला मॅचला एक वेगळं स्वरूप येईल. ओ माय गॉड ऑफसाइड ऑफस्टमच्या बाहेर गेला चेंडू. बाहेर घेऊन मारलेला स्कूप स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न परंतु फक्त सिंगल मिळते. आता फक्त शेवटचा बॉल 4था ओव्हर 27 वर 2 27 फॉर लॉस ऑफ 2 विकेट. खूप धावसंख्या मात्र मागे पडली. यावेळेला स्कोर 40 पुढे हवं होतं पण तो आहे 27. अलॉन द कार्पेट सरपटीत मना केली सिंगल साठी. 2ची अपेक्षा होती पण मनाई केली कारण स्वतःकडे स्ट्राईक ठेवायचा. 4 ओव्हरचा खेळ मात्र इथून झाले समाप्त 27 वर 2. चला नेक्स्ट मॅच साठी पुन्हा एकदा मी आवाज देतो खेळणे लायन्स आणि खेळणे चॅलेंजर्स या टीमच्या 2 कॅप्टनला. जसे एक इनिंग ब्रेक होईल आफ्टर द 1 इनिंग ब्रेक आम्ही टॉस करणार आहोत. खेळणे लायन्स आणि खेळणे चॅलेंजर्स या 2 टीमच्या कॅप्टनला बोलू आम्ही टॉस का बॉस. त्यांनी तयार राहायचं आहे सज्ज राहायचं आहे. अदनान हो सके जितना खेल जारी रखिए. समय बहुत कम आहे कारण हिवाळ्याचा हा मोसम आणि त्यामुळे सूर्यास्त लवकर अस्ताला जातो. कालोख अंधार लवकर पडतो. पडछाया लवकर मैदानामध्ये विस्तारतात आणि ते फटका मात्र शेवटच्या मॅचवर मात्र पडू शकतो. त्यासाठी जेवढ्या होईल तेवढ्या लवकर मात्र खेळलं. ओ ग्रेट शॉट इन ऍक्शन. हो सुपर डुपर शॉट हिट ओव्हर द मिड विकेट. इट्स अ मॅक्सिमम 6 रन. तुला तर आदर आहे तुझा तर आदर आहे पण आदर करून जमणार यावेळेला आदर थोडा मी विसरतोय परंतु तुझं स्वागत हे केलं नाही तर माझी टीम खूप कमी मागे पडेल. रिस्पेक्ट जरूर आहे. रिस्पेक्ट न थोडासा दूर ठेवताना षटकार मारला डाऊन द लेग साइड. आणखी एक्स्ट्राने 34 वर पोहोचले. 34 वर 2. 5 चेंडूचा खेळ अजून बाकी आहे. 2-3 धमाक्याची केस कडून अपेक्षा आहे त्यांच्या डगआउट मध्ये. डीप कव्हर आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर व्हेरी क्लोज इंचाचा सगळा सेली मिड ऑफ. ओ माय गॉड एवढ्या लवकर हार मारेल तो अज्ञान कसला. 42 वर्ष. या 42 वर्षामध्ये लवकर कारकिर्दीला सुरुवात केली.
दोन्ही आमने सामने आहेत, एकाच वेळेला कारकिर्दीला सुरुवात करताना पण पाहिलेत. त्याचा आरसा बनवून राहिला विकेट किपर ॲज मुन्ना पटेल धम. एकाच वेळेला सेम सेम एजचे हे खेळाडू आमने सामने. दोन चेंडूचा खेळ, एक षटकार खेचलाय, बॅकफुटवर उडवून मारलेला हवेमध्ये चेंडू. हो हो हो, एक घेतली, जोपर्यंत जाईल फील करेल. दुसरी धाव अर्जित केली, 2 धावा मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला फरीद फकीम. कैसा खेळ, 18 चेंडू आतापर्यंत, समोर 30 धावा त्याने मात्र चोपल्यात. राईट आर्म ऑन द विकेट, डाऊन द लेग साइड इज अनदर वाईट. यॉक करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू हातून सटकला. नतीजा वाईट, एक्स्ट्रा धाव मिळते, 37 वर पोहोचलाय. अजूनही या ओव्हरचा खेळ पाहिला तर 3 चेंडू शिल्लक. 3 मध्ये 2 धमाक्याची अपेक्षा आहे. तेवढा आत्मविश्वास केस मुकरीकडे. पाठीमागून सूचना करतो डम. का चेंडू कसा पिच करता, ये अनुभव. ग्रेट बॉलिंग. गाफील ठेवला, थोडासा ऑफसाइड ऑफला पिचिंग करताना. व्हेरी क्लोज ऑफ द ऑफसाइड सबमरीन डिलिव्हरी. 37 फॉर 2 बॉल टू गो. हे इनिंग सांभाळण्यासाठी फक्त 2 चेंडू शिल्लक. 5वा चेंडू राईट आर्म ऑन द विकेट. डीप एक्स्ट्रा खबर त्याच्या बाजूला, डीप कव्हर पॉइंट अँड कॉर्नर डीप स्क्वेअर लेग. क्लास, हे करायला लागेल. आता जर लवकर शपवलं नसतं तर तो हाही चेंडू मात्र फसवून गेला असतात. एक्झॅक्टली वॉच, आणि वॉच करताना परफेक्टली फेकून दिलं. सरळ आमचे लाडके प्रेक्षक आहेत, त्या प्रेक्षकांना मानवंदन देताना 43 वर 37 + 6 इज इक्वल टू 43. 43 रन. येस डीजे. चाळीस, 2 आल्या तर 45, डॉट आल्या तर 43च. पण आला रे आला, परंतु उंच घेतलाय. एलिमिनेशनची कमतरता, एक घेतली, दुसरीची मांग जरूर होईल. धावले फलंदाज, परंतु 2 धावा. तिसरीची मांग करताना नकार दिलाय. ओ माय गॉड, डमबाई ओव्हर संपल्यात. तिथे लावला असता तरी 1 धाव वाचली असती, हरकत नाहीये. तब्बल 2 होत्या तिथे, 3 मध्ये 3 धावा जोडले आमच्या रोनकने. 46 बनले, 47चं टार्गेट. त्या अगोदर मी पुन्हा एकदा आवाज देतो नेक्स्ट मॅचचा टॉस घेण्यासाठी. खेळणे लायन्स आणि खेळणे चॅलेंजर्स टीम कॅप्टन. माझे आवाज आपल्या कानापर्यंत पोहोचते. मी खेळणे लायन्स कॅप्टन, खेळणे चॅलेंज कॅप्टन, आपको आना है टॉस का बॉस से मंचावर. शेवटची मॅच, दुसरा दिवस. उद्या तब्बल 9 मॅच, फायनलच्या 9 मॅच, म्हणजे टोटल पाहायला तर 34 मॅचेस लीग मध्ये. 9 मॅचेस झाल्या, आज 7, उद्या 9, परवा 9, म्हणजे तब्बल 34. येस साजिब पटेल इनके शुभ हस्ते टॉस. कप्तान आहे, ओ माय गॉड. आदरणीय कयूमजी पटेल, आपल्याला विनंती केली आहे. कयूमजी पटेल, सिराजी पटेल आपके शुभ हस्ते टॉस से यहाँ पर लिया जाएगा. खूप क्रिकेटचं प्रेमी, सातत्याने मी खूप वेळेला पाहिलेलं आहे. सन्मान्यांना सिराजी पटेल इनके शुभ हस्ते खेने लायंस और खेने चैलेंजर्स के दरमियान का ये टॉस. औचित्य है पर्व 2 आजाद खेरने प्रेजेंटेड सीजन 2 खेरने गाव प्रीमियर लीग. सिद्दीक फकी टॉस साठी आहेत. सिद्दीक फकी यांच्या शुभ हस्ते हा टॉस. संतोष, मैं आपको बीच में रोकना चाहूंगा. कोई बात नहीं. आज टूर्नामेंट का दूसरे दिन का ये आखिरी मुकाबला है, तो थोड़ी सी गुफ्तगू होना बहुत जरूरी है. आ जाइए बोजी पटेल जी, आप भी आ जाइए. एक तरफ सजब पटेल, इनकी कप्तानी में रॉयल चैलेंजर खेलने माफ कीजिए खेलने चैलेंजर टीम खेल रही है. जो कि इस टूर्नामेंट में 2 मुकाबले जीत चुकी है. और उनके अगेंस्ट जो
टीम है उन्होंने शायद दोनों मुकाबले हारी है। अब तक पॉइंट टेबल ये दर्शाता है कि एक टीम का पलड़ा जबरदस्त भारी है तो एक टीम का पलड़ा थोड़ा सा खाली दिख रहा है। तो दोनों कप्तान यहाँ पर आ चुके हैं। टॉस का बॉस किया जाएगा। कौन कॉल करेगा? केनेलास टेल इज द कॉल बट हेड इज द कॉल। सजब केने चैलेंजर्स, टॉस आपने जीता है, सबसे पहले क्या निर्णय लेना चाहोगे? फील्डिंग फील्डिंग सजब फील्डिंग लेने का कारण क्या? क्योंकि कामरान ने पटेल ने कहा कि फील्डिंग लेने का पसंद करेंगे क्योंकि रनों को चेस करना ज़्यादा अच्छा लगता है। कितने स्कोर को रोकने का प्रयास करोगी? हालांकि टीम का पलड़ा ज़बरदस्त भारी दिख रहा है। कम से कम में रोकेंगे उनको हम। एक अमूमन आंकड़ा होगा ना, 20-25, 30-40, 40-50। 40 तक में रोकने की कोशिश करेंगे उनको। किस बल्लेबाज को ज़्यादा टारगेट करोगे जो स्कोर बढ़ाने की कोशिश करेगा, उनको रोकने का प्रयास करोगे? तौसीफ। चलिए सजब, मेरी तरफ से आपकी टीम को ढेर सारी शुभकामनाएं। खेलने लॉयंस, मुझे लग रहा है पॉइंट टेबल ये बता रहे हैं कि आपने दोनों मुकाबले हारे हैं। तो ये मुकाबला आपके दृष्टिकोण से इस टूर्नामेंट में अगर आपको जीवित रहना है, बने रहना है, तो ये मुकाबला बहुत ज़बरदस्त मुकाबला है। किस अंदाज में, कौन सी गलतियों को सुधारने की कोशिश करोगे इस मुकाबले में? बॉलिंग बॉलिंग चला मैच चलिए आपके चालू टीम को रही। बल्लेबाजी करने का मौका मिला है तो अंपायर। कितना स्कोर बनाने का प्रयास करोगी जो एक अच्छा स्कोर हो जहाँ से आपकी टीम की जीतने की उम्मीदें रहेगी? अराउंड 50-50 रन। चलिए मेरी टीम की तरफ से आपको ढेर सारी शुभकामनाएं। तो खेलने चैलेंजर संतोष सर, खेलने चैलेंजर ने टॉस जीता है, फील्डिंग करने का लिया है फैसला। चलिए वो टू कमेंट बॉक्स मिस्टर सैंडी सर। थैंक्स सो मच मनोज, शुक्रिया। आदरणीय इम्तियाज पटेल, आपको मंच के ऊपर आना है। आपका बड़े दिल से हम स्वागत करते हैं। आदरणीय इम्तियाज पटेल, स्वागतम सुस्वागतम। आजाद क्रिकेट प्रेजेंट खेलने प्रीमियर लीग शाहिद शेख आणि अदनान शाहिद शेख, दोन मॅच मध्ये भरलेला खेळ, खडे खडे स्ट्रोक पाण्यासारखे शाहिद शेखचे। पहा 9 फूटवर पण पाहायला पहिला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये खातं खोललं जातं। लक्ष पाहिलं तर पहिल्या 5 ओव्हरमध्ये खेळताना 47चं टार्गेट, बरोबर ना, 46 बनवल्या, 43 त्याच्यानंतर 3 घेतल्या शेवटच्या बॉलवरती आणि 46 स्कोर लावून 47 टार्गेट। पहिल्याच चेंडूवर सिंगल अजीम शेख, शाहिद शेख विरुद्ध अजीम शेख। शेख बंधू आमने सामने, पॉइंट खड़ा, पॉइंट शॉट कवर पॉइंट आए हैं। P1चा पहिल्यावर लाव जबा बॉलिंग यार। ओ माय गॉड, गोंधळ उडाले, परंतु वेल 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 महत्वाची होती। जी थ्रो पाहिजे नॉन स्ट्राईकला तिथे न फेकता स्ट्राईकच्या एंड चुकीच्या ठिकाणी थोडेसे मध्ये फंबलिंग झाली होती। मिस कॉलिंगचा फटका बसत होता, विकेट जाण्याची दाट शक्यता होती, परंतु बार बार बजावला। पहिली सिंगल डॉट, बॉलिंग मार्क अजीम शेख, शेख विरुद्ध शेख, बेहतरीन स्ट्रोक। हे छोटासा शाहिद जो समालोचक कक्षाची खूप रुची रखतो आणि त्याच्याच आवाजमध्ये कॉमेंट्री करताना त्याने रेस किती कमी वयामध्ये, बरेच जण क्रिकेट होण्याचं स्वप्न ओरासे बाळगतात, परंतु पहा छोटासा लहानगा, हा लहानसा मुलगा कोल्या वयाचा, मिस टायमिंग स्ट्रोक, शाहिद शेख बॅक। एक शाहिद शेख नाही की शाहिद शेखला, परंतु किती पहा विकेट मिळाल्यानंतर एका बॉलरने त्याला खरोखरच पाठोपाठवणा हार्ड लक म्हटलं। एक क्रिकेटचं जेंटलमॅन क्रिकेट, सभ्यगृहस्थांचा खेळ। विकेट जरी मिळाले परंतु मित्रा निराश होऊ नको असं सांगितलं विकेट गेल्यानंतर। वेल डन यार। येस डीजे प्लीज। चांगली सुरुवात केली, रनअप पहा त्याची ऍक्शन। ओ माय गॉड, जस्ट शॉट,
ओ ओ ओ फंबलिंग 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 पुन्हा एकदा फंबलिंग जरूर अज्ञान लक्ष दिलं नाही कारण आताच विकेट गेले साईज शेखची काय गोलंदाजी टाकली यार अझीम शेखने नाझीम गुल्ली नुकतंच ओमी नाईकच्या बरोबर ओ माय गॉड सेकंड अटेम्प्ट ड्रॉप द कॅचेस विन द मॅचेस काय ओट टाकली यार फक्त एक सिंगल एक वर एक आणि एक ओव्हरची समाप्ती नेल्सन आकडा डेव्हिड सपट असते इथे तर एक टांग उपरी करून त्यांनी दर्शवलं असतं नेल्सन आकड्याला एक वर एक एक ओव्हरची समाप्ती एक 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 नेल्सन आकडा नंतर हा स्कोर जाऊया ऐकूया हलकसं संगीत मध्ये बुलिंग टाकण्यासाठी टार्गेट जरी आता 47 जरी वाटायला छोटं होतं परंतु पहिल्याच ओव्हरमध्ये मोठं केलं कारण 24 चेंडू आणि 46 धावा हे लक्ष अदना स्ट्राईक वरती अलाउन द कार्पेट गॅप काढली आहे परंतु तिथे प्रोटेक्शन करताना डीप बॅकवर डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण प्रोटेक्शन करताना फील्ड करतोय सिंगल जी लो मॅच होती ती लो मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार द्यायचा बाकी आहे अजून रजा रजा कुठे आहे रजा एक प्लेअर ऑफ द मॅच कडक स्ट्रोक परत मिळतील 2 हेलिकॉप्टरचा वापर थेट गेलो तर स्टेटला 2 धाव मात्र मिळत आहेत 4 वर 1 लक्ष थोडंसं कठीण होत चाललेलं आहे अज्ञान पटेल 1 वर खेळतो त्याला 7 त्याला सोहेल पठाण खेळतो 2 वर कठीण नजेल सिली मिडॉन क्लिअर करताना चेंडू जातोय सरळ फक्त सिंगल मिळणार संत चालेल केलं मोठे फटाके जोपर्यंत वाजत नाहीये मोठे स्ट्रोक येत नाही तोपर्यंत मात्र जी जान आहे मॅचला ती येणार नाहीये प्रेशर बनत जाईल सुपर बॉलिंग यार सुपर बॉलिंग परफेक्टली इन द ब्लॉक टू इन द बॅट टूरला लागल्यानंतर बॅकवर्ड पॉईंटच्या ठिकाणी क्षेत्ररक्षण जाईल फील करेल या संधीचा फायदा घेतला वेळेचा फक्त सिंगल चोरून काढताना स्कोर पोचवला 6 वर 6 पर 1 विकेट सेकंड वन प्रोग्रेशन बॉलिंग मार्क वर राजू 1-2-1-1 5 धावा आतापर्यंत खर्च केले 4 चेंडू मध्ये सिली मिडॉम आहे शॉर्ट स्क्वेअर लेग बॅकवर्ड शॉर्ट स्क्वेअर लेग कडे केले बॅकफुटवर जाताना पंच करत जाताना चेंडू सरळ बॅटच्या कडे सबमेंटिंग डिलिव्हरी सुपर बॉलिंग यार ला जवाब 2 P1 चं षटक फक्त अवघी सिंगल पीचं दुसरं ओव्हर अवघ्या फक्त 5 चेंडू मध्ये लास्ट बॉल पॉवर प्ले सेकंड कडक स्ट्रोक बेहतरीन स्ट्रोक परंतु थोडासा जी घोषांक ती चुकली गेली मिळतील 2 ओव्हरचा खेळ इथून झाले समज आफ्टर द 2 ओव्हर्स कम्प्लिटेड धावा स्कोर मध्ये लागल्यात 8 4च्या सरासरीने पण बनवायच्या 47 आता 18 चेंडूचा खेळ बाकी 18 मध्ये 39 13च्या सरासरीचा हा रन रेट समोर येस डीजे प्लीज आने वाले 18 गेंदे 39 रन की दरकार मैच जीत के लिए हर्ष पटेल परंतु खरोखर मी दाद देईन कॅप्टनशिपची परंतु पहिला P1 अवघी 1 पीच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये अवघ्या 7 म्हणजे ओव्हरऑल पॉवर होते त्याचा विशेष खास फायदा उठू शकले नाहीये दोन्ही बॅट्समन एक झटका लागल्यानंतर जसं साईद शेख गेला तिथे थोडे प्रेशर मात्र आणलं साईद शेखची विकेट मोस्ट इम्पॉर्टंट होती नतीजा पहा 2 ओव्हरचे संबंध 8 येणार आहे 18 चेंडू आणि 39 आणि वाले 18 गेंदे 39 रन बॉलिंग मार्क पर हर्ष पटेल फटका टप्पा का कुठे जाईल टप्पा बीट करून जाताना व्हेरी गुड फिल्डिंग यार टप्पा जरूर पडला तर एक वेळी उंची मारली नसते चेंडू अडवणं मुश्किल होतं किती जोरदार प्रयास केलाय
त्यांना माहिती आहे एक एक धाव महत्वाचे, एक एक धावने आपण प्रेशर टाकू शकतो बॅट्समॅनवरती, बॅटरवरती. फक्त सिंगल मिळते. आता स्ट्राईक वरती सोहेल पठाण. सुपर बॉलिंग यार, अतिशय देखणा चेंडू. प्रेशर क्रिएट केलं. मागच्या मॅच मध्ये जवळजवळ 37 धावा डिपेंड, 33 धावा डिपेंड, आणि तिथेच प्लेअर ऑफ द मॅच हा किताब राहिला राजा. हनीफ वारंवार आमच्याकडे पाहतोय, बार बार देख रहा है हनीफ कि प्लेयर ऑफ द मैच क्यों देना नहीं चाहती है. दिया जाएगा. येस येस, कारण मॅच तेवढ्यामध्ये कडक झाली ती. लो स्कोर 33 धावा डिपेंड करताना मॅच आम्ही जिंकलाय, आणि नेमका तेव्हाच आमच्या प्लेअरला प्लेअर ऑफ द मॅच हा देण्यासाठी विसरलेत. हाफ ट्रॅकवर चेंडू पाहिल्यानंतर हाफ ट्रॅकवर चेंडू, ती दिशा योग्य नव्हती, लाईन खराब, नतीजा एक्स्ट्रा वाइड. अरम के तरफ से अपने पिता के लिए लगातार 3 छक्कों के लिए 1000 रुपए. अरम अरम पटेल. यस, बेहतरीन स्ट्रोक, बेहतरीन टाइमिंग, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. इज अ ग्लोरियसली हिट. वाईट इज मिड विकेट, वाईट इज स्पेलेगच्या मधून हा चांगला फटका. 6 रन. टक टकाटक अब आएगा मजा. बॅक टू बॅक 2 धमाके, 2 अटोमाम फोडले. या आवश्यकता या जोरदार हमला बोलची, हमला बोल. सुपर स्ट्रोक. 2 छोटे ते 12 ला 22 वर 1. अब आएगा मॅच. आता मॅच बनत चाललेली आहे. मोमेंटम हलकाचा सिप होता हुआ. 22 लॉस ऑफ द 1 विकेट. अतिशय जबरदस्त 2 देखणे फटके. थोडासा प्रेशर हर्ष पटेल या गोलंदाजाचं प्रेशर. चिंतेत आहे कोणता टाकू, दुसरा टाकू, लेग ब्रेकर टाकू का परफेक्टली बुंदा मारू. बुंदा मारण्याचा प्रयत्न जरूर. हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षण खाली जाईल. 2 धाबेसाठी 2 षटकार, 1 वेळा 2, अशा तब्बल 3 चेंडूला 14 धाबा चुकल्यात. चांगली धावसंख्येला आकार देताना सेट ऑन द फायर बाय सोहेल पठाण. 24 वर 1, 24. 24. अजीम हाजी गुलाम मोहम्मद पटेल यांना विनंती केली जाते, आपण या मंचावर आपलं सरसे स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम. केन्ने प्रीमियर लीग 2025 पर्व 2 मध्ये आपलं सरसे स्वागत. बेहतरीन बॉल, टप्पा पडल्याने घेतलेली उचली, थोडीशी मागणी केली होती. 2 आल्यानंतर मात्र हा डॉट. 24 धावा लागल्या. 3 ओव्हरचा खेळ समाप्त, आणि येणाऱ्या 12 चेंडूचा खेळ आता बाकी, आणि 12 मध्ये जिंकण्यासाठी 23 12 गेंदे 23 रन, 11.5 धावांच्या सरासरीने हे 23 धावांची आवश्यकता. आने वाली 12 गेंदे 23 रन. मॅच मात्र बनले. मॅच दोन्ही बाजूला 50-50 मध्ये. या ओव्हर मध्ये कोण घेऊन जाईल 75%, आणि 25% कोणाला वाटा असेल ते पाहण्यासाठी काही वेळानंतर आपण येऊया पुन्हा एकदा चांगलं संगीत ऐकल्यानंतर. बॅक टू द क्रिकेट. कार्यसम्राट
24x7 त्याचे सातत्याने सेवा आपल्या परुणात मनोहरजी पटेल आणि त्याला साथ देताना हनीफ पटेल आणि संपूर्ण आझाद खेळणे असेल प्रत्येक खेळाडूचं योगदान राहिलेलं आहे. झकास असं आयोजन. कालपासून स्पर्धेला सुरुवात. काल 9 मॅच, आज ही 6वी मॅच, म्हणजे तब्बल 15वी मॅच आपल्या भेटीला आहे. शेवटची मॅच थोड्याच वेळामध्ये आणि त्याचा आवाज असेल आमचे मनोज पाटीलचे. ऑफसाईड ऑफ स्टंपला लाईन. सुपर बॉलिंग आहे. चांगली सुरुवात झाली आहे. आता जिथे 12-23 होते आता समीकरण मतं जातं 11 चेंडू आणि 23 धावा. 47चं टार्गेट. 24 लागलेत अदनान के लिए. लगातार 3 छक्के के 1000. उनके सुपुत्र, उनके बेटे अरम पटेल. पहा बऱ्याच वेळेला पिताकडून प्राइज लावलं जातं, पण इथे मुलाकडून बापाला 23 धावांची आवश्यकता. 24 लागल्या. 47 टार्गेट. 11 चेंडू आणि 23 धावा. येस बाप नंबरी, बेटा 10 नंबरी. वाईट. येस रोकडे. कारण इथे विचारले जातात कॉमेंट्री बॉक्सकडे का पैसे आम्हाला लावलेले कुठे गेलेत, आणि त्याचा संशय मात्र घेतला होता कॉमेंटेटरवर. त्यासाठी पैसे लावताना ते कॉमेंट्री बॉक्स आणा अशी विनंती आम्ही करतो. येस येस रोकडा कॅश. 2 षटकार जर अदनाने मारले. आझम महापाले टीम ओनर आहेत. या टीम ओनर कडून अदनासाठी लगातार 2 षटकार रोख रुपये 1000. त्यांच्या मुलाकडून 2 षटकारे 1000 असे तब्बल 2000 कॅश प्राइज दिला जाईल. अदनान लगे रहो यार. 25 धावा लागल्या. आणखीन 22 धावांची आवश्यकता. चेंडू आहे शिल्लक. 10 गेंदे और 22 रन. मॅच एक वेगळ्या मोडला जाते. बॉलिंग मार्कवर आलाय आता केस मोकरी. धावा बनवल्या केसने. काल अर्धशतक त्याने लावताना पहिला मान मिळवला प्रीमियर लीगचा. हा पहिला अर्धशतकवीर बॉलिंग मार्कवर. केप पटेल, त्याच्यानंतर केस मुकरी यांना जेव्हा बघता तेव्हा ऑलराऊंडर आहे, वेटेरन ऑलराऊंडर. सुपर बॉलिंग आहे. टप्पा पण घेतलेले कटर बॉल. गुडने टप्परला बरोबर बॅटला थोडंसं बॅटला चाटून न जाता बीट झाला. सुपर बॉलिंग आहे. वेगवान चेंडू. व्हेरी बेहतरीन गेंद. आता प्रेशर मात्र अदनानवरती. आता जर षटकार मोठा फटका आला ना 3 चेंडूमध्ये तर मात्र मॅचचा पल्ला जी आम्ही 50-50 वार्ता करतो 75% गोज टू द फिल्डिंग करणाऱ्या या टीमकडे जाईल. मोमेंटम. सुपर मॅच. तमाम प्रेक्षकांना बांधून ठेवले या लढतीने. पॉइंट शॉर्ट पॉइंट आहे. डीप कव्हर पॉइंट. डीप एक्स्ट्रा कव्हर. खेस मोकरी कमजिंग बोल टू मॅन अदनान. गतीमध्ये परिवर्तन पा. हो स्लो वन डिलिव्हरी. जकास. मना मात्र प्रफुल्लित केली, टवटवीत केली आणि आदर्श ठेवला यंगस्टरमध्ये केस मुकरीने. लाजवाब बॉलिंग यार. क्लेबर बॉलिंग. बुद्धिमत्तेचा वापर केला. व्हॉट अ क्लास यार. सुपर. डीजे आठ बॉल 22. सुपर बॉलिंग यार. व्हॉट अ क्लेवर परफॉर्मन्स ऑफ द केस. सुपर बॉलिंग यार. एक्सपेन्सला कसा बेट करू. एक्सपेनला त्याने तुरुपचा एक्का स्लोमन डिलिव्हरी जो थोडासा त्याने चुपून ठेवला होता, लपून ठेवला होता, त्याला खुला केला. क्लीन बोल्ड. फटका जरूर आहे. डीप स्क्वेअरच्या वरून येईल. 1 धाव तर केवळी जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन. चेंडूला केले फरार. आता प्रेशर थोडा हटवलंय चौकार्याने. आल्याला आपला हमला बोल करायला सुरुवात केली हबीब खानने. पहिल्या चेंडू 4 ने सुरुवात करताना चौकाकडून खणखणीत असं दणदणीत खातं कोळलं आणि धावसंख्येला करताना 29 पोचलं. आता मॅचचं समीकरण 7 चेंडू आणि 18 धावा. मोस्ट महत्वाचा हा चेंडू. 7 चेंडू आणि 18. 7 गेंदे 18 रन. व्हॉट अ मॅच यार. सुपर डुपर मॅच. खेळणे प्रीमियर लीग पर्व 2. सेकंड लास्ट मॅच. अजून एक मॅच आपल्या समोर येईल आणि ती गाजवण्यासाठी एक सुप्रसिद्ध समालोचक मनोजी पाटील. हिंदीचा बुलंद आवाज. 7 चेंडू 18 रन. 7 गेंदे 18. कैस मुकरी कमजिंग बोल टू हबीब खान.
स्ट्रोक मारले जरूर आहे, हालचाली पाहिल्या, बॅकफुटवर गेला, हुक केला, सिंगल घेतली, दोनची मांग जरूर होईल. खराब क्षेत्ररक्षण, खूप खराब क्षेत्र, एक होती ते दोन. हेच थोडा हिरमोसल्या रागात आहे. नो बॉल. हो 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 माय गॉड, अति मोक्याच्या क्षणी 2+ नो बॉल फ्री हिट. आता सुपर हिट मात्र करेल काय त्याकडे पाहावं लागेल. आणि सुपर हिट करण्यासाठी सहेल पठाण ज्यांनी मॅच खरोखर खेचण्याचा प्रयत्न केला. 11 चेंडू आणि 19 धावा. रोनक 11 मध्ये चेंडूला समोर 19 धावा, त्याने 32 धावा लागल्यात. विशेष छाप पाडू शकला नाही. सुपर बॉलिंग यार. गतीमध्ये परिवर्तन. ओव्हरची झाली 34 समाप्ती. येणारे 6 चेंडू आता बाकी. 6 मध्ये मॅच जिंकण्यासाठी 15. मॅच जारी राहिले. 50-50 दोन्ही बाजूला मॅच सेम समान. यार सभा घेतली जाते, मीटिंग बोलवली जाते, पण जास्ती मीटिंग घेऊ नका. वेळ मात्र वाया जातोय, कारण अजूनही एक उर्वरित लढत सामना बाकी आहे. प्लीज डोंट बी बेस्ट टाइम. आदरणीय अरबाज मुल्ला ऐकॉन आहे स्टेजवर, तुमचं सरसे स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम. व्हेरी गुड परफॉर्मन्स बाय केस मुखरी. बॅटिंग केली, बॉलिंग केली, प्रेशर टाकल्याने आता शेवटच्या ओव्हरमध्ये त्याने 6 चेंडूमध्ये 15 धावा हे सिलेक्ट ठेवल्यात. येणारा बॉलर ज्या संपूर्ण टीमचं भविष्य त्याने ठेवलंय, फरीद फक्की. समोर ज्या बॅट्समॅनने कमाल करताना हबीब खान, सोहेब पठाण ही जोडी. पहिला चेंडू वाईट. प्रेशर पहा किती आहे. तमाम प्रेक्षकांचे मन मात्र लागले गेले, लक्ष लागले गेले, लढती गेले. आता 14 चेंडू सेम. 6 चेंडू आता 14. 6 गेंदे 14 रन. डीप कव्हर पॉइंट, डीप एक्स्ट्रा कव्हर लावला गेलेला आहे. शॉर्ट पॉइंट आहे. ओ माय गॉड. प्रेशर 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 में कोई बिखरता है, कोई खिलता है. इथे बिखरला गेला आहे. बिलकुल टिचून गोलंदाजी टाकता. थोडासा स्वेर मारा. दोन चेंडू वाईट. समीकरण आता चेंडू तेवढेच 13 रन. 6 गेंदे 13 रन. समोर आघाडी वीर आलेला सहेल पठाण ऑन द स्ट्राईक. 11 चेंडूला समोर आहे. 19 वर फटका क्लास. व्हॉट अ शॉट. तारीफ करतो यार. चेंडू शेवटपर्यंत वॉच करतो. चेंडूची प्रतीक्षा करतो. चेंडू लेग ब्रेक आहे, ऑफ ब्रेक. लेग ब्रेक आहे, थोडंसं पायांच्या हालचाली येत नाही त्या दिशेने करताना. व्हॉट अ स्लॉकशिप. बेहतरीन स्लॉकशिप. 6 रन. दात दाबे लागे. टेम्परामेंट स्पष्ट मात्र दिसू लागले. त्याचा संयम, त्याचा कूलपणा, त्याने डोक्यावर ठेवलेलं बर्फ हे बयान करतं, स्पष्ट करते आलेला मधल्या पद्धत. 40. आता 5 चेंडू आणि 7 धाबा. 5 गेंदे 7. मॅच कुठे होता. या संयमभरी बारीने इनिंगने मॅच खेचली मी म्हणेन. नाव आहे सोहेल पठाण. वेल डन सोहेल. 12 चेंडू सामना 25 वर खेळतोय. किती प्रेशर 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 प्रेशर. आणखी खराब चेंडू. तब्बल 3रा बॉल या ओव्हरमध्ये पाहायला मला. खराब चेंडू, वाईट बॉल. एक्स्ट्रा धावा 41. आता 6 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहेत 5. 5-6. अरबाज मुल्ला की ओर से 1000 रुपए. मैच अगर फिनिश किया सोहेल पठाण, जस्ट लाइक द एम एस धोनी 6 मार के फिनिश मैच करता है सोहेल पठाण, उसको दिया जाएगा 1000 रुपए कैश अरबाज मुल्ला की ओर से, जो खुद आइकॉन प्लेयर है. इधर ही ऑनलाइन का जमाना है. मॅच मात्र थोडे सटकली मी म्हणेन. बॅकफुट वर गेला. सही अंबर पहिले बॅकफुट वर पंच केला, स्क्वेअर कट केलं. ओ माय गॉड स्वीट. व्हॉट अ फिक्सिबिलिटी. व्हॉट अ लवली फिक्सिबिलिटी. फक्त सिंगल मिळते. सिंगल मिळाली. 43 बनला. लक्ष 47. आता इथून 4 धावांची आवश्यकता. 4 चेंडू आणि 4 धावा.
2 फसवे चेंडू, काय करू काय नको असं झालेलं आहे. शेवटचं भविष्य जे सोपवलं होतं खेसने फरीद फकीच्या हातात, त्याने थोडस नाराजी केली, पण मॅच अजून संपली नाही. अजूनही मात्र जिवंतपणाचं 2 डॉट जरी काढतोय, 1 विकेट घेतो तर मॅच पुन्हा मात्र जिवंत होईल, उभी होईल. 4 मध्ये 4. फटका चांगला आहे. हो, हे कॅच जर बनते तर गजाची लांब होती जरूर, पण हे कॅच न भेगलं करवट दिलं असतं. जेव्हा जेव्हा अर्धा प्रकाश जेव्हा नाहीसा होतो तेव्हा तो बराच वेळा असतो, तो चेंडू दिसत नाहीये. फक्त 2 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक 3 चेंडू आणि 2 धावा. एक वाटलं होतं खरोखर सुद्धा मुश्किल होईल, कारण 2 विकेट लवकर गेल्या होत्या. साईद शेख गेल्यानंतर बराचसा प्रेशर होतं, खास करून सोहेल पठाण आणि हबीब खान ते प्रेशर हटवलं ना. मॅच पुन्हा एकदा सेकंदचा आपल्या बाजूने खेचताना मॅच बनवली. 3 चेंडू 2 धावा. बॅकफुटवर जाताना आणखीन एक सिंगल. कमालीची संयम, काय टेम्परामेंट मध्ये खेळले यार. तारीफ करतो आम्ही बॅट्समन सोहेल पठाणची. वेल डन सोहेल. जेव्हा फटके मारायचे तो घुसून खेळला, जेव्हा सिंगल करायचं होतं सन्मान दिला त्या चांगल्या बॉलला, आणि जे धावफलक होता तो सतत हलता ठेवला. 46. नाव स्कोर इज लेवल. ओनली 1 रन रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. खाली 1 सिंगल की जरूरत. 2 चेंडू आणि 1 सिंगल. बॅकफुटवर जाताना मॅच फिनिश. पण फिनिशने षटकारचा ठोकला असता तर आयकॉन प्लेयर अरबाज की ओर से 1000 रुपयाचे कॅश प्राइज, पण मॅच फिनिश केली, पण छक्का मार के जस्ट लाईक द MS धोनी. वेल डन यार, प्लेअर ऑफ द मॅच. परंतु यानंतर जी मॅच झाली होती 35वा टिपेन हनीफ पटेल इज गोस टू प्लेअर ऑफ द मॅच. वेल डन.